मित्रांनो नमस्कार। भाजपला सर्वात मोठा धक्का, भाजपला अखेर पडले खिंडार, झाली मोठी बंडखोरी। खासदार निसतला थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या हाती बांधले शिवबांधन। मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भगवा हाती घेतला आहे। यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 4,11,000 मताधिक्यांनी विजयी होऊन देखील जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांना भाजपने यंदा तिकीट नाकारले। त्यामुळे नाराज उन्मेष पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे सेनेत प्रवेश केला आहे। दरम्यान उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने जळगावमध्ये भाजपला मोठे खिंडार पडले आहेत। तसेच सत्ताधारी भाजपच्या विद्यमान खासदारांनी महाराष्ट्रात पक्षांतर करण्याची ही पहिलीच वेळ आहे। उन्मेष पाटील हे आता ठाकरे गटाकडून जळगावातून लढणार असल्याचे सांगितले जात आहेत। याबाबतची घोषणा देखील केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे। उन्मेष पाटील हे जळगावातून विजय झाल्यास शिवसेनेचा जळगावमधील हा पहिला विजय असेल। जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे, त्यामुळे ठाकरे गट भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार का याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहेत। मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।